प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड, महान, सुंदर, सामर्थ्यशाली नावामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. आज पुन्हा एकदा काही परमेश्वराची वचनं घेऊन मी तुमच्या समोर आलोय आणि या अगदी थोड्या वेळात आपण परमेश्वराच्या वचनांकडे पाहूया, ऐकण्याचा, शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि योहान कृषी वर्तमान याचा 15वा अध्याय आणि पहिली 5 वचनं काय म्हणतात आपण बघूया. मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहावं, मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सगळी वचनं परमेश्वर आमच्या सगळ्यांसाठी आशीर्वादित करो. आणि या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला शिकवायचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो की मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे आणि माझ्यामध्ये फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. मग प्रभू येशू ख्रिस्त पुढे असं म्हणतो की जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहावं, मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. आता आज या वचनांकडे लक्ष देताना थोडंसं आम्हाला आज विचार करायची पुन्हा एकदा गरज आहे की आम्ही त्या वेलामध्ये लावलेले फाटे आहोत काय. तुम्हाला झाड कलम कसं करतात हे माहीत असेल. कलम केलेल्या झाडांचे आम्ही छान फळांचा आम्ही नेहमी आस्वाद घेतो, नाही का. कलमी फळं, कलमी आंबे आम्हाला माहीत आहेत. आपण आता आजच्या दिवसांमध्ये कलमी पेरू आपण पाहतो. प्रियांनो, कलम केलेले द्राक्षांना देखील कलम केलं जातं. द्राक्षाचा जो वेल असतो त्याला देखील कलम करावं लागतं. आणि तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये कलम केले गेलेलो आहोत असं बायबल आम्हाला सांगतं. आणि मग जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत, आम्ही त्या वेलामध्ये आहोत, आम्ही त्या वेलाचे एक फाटे बनून जर आम्ही त्याच्यामध्ये आहोत, तर आम्ही निश्चित फळ देऊ शकतो. पण जर आम्ही त्या वेलामधले फाटे जर नाही, किंवा फाटा आहोत परंतु त्याला फळच येत नाहीये, तर इथं दुसऱ्या वचनात असं सांगितले की माझ्यातील फळ न येणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. मग आमच्या जीवनरूपी झाडाला कशा प्रकारची फळं येत आहेत आम्हाला आज थोडासा विचार करावा लागेल. कोणत्या प्रकारचं फळ आमच्या जीवनातून बाहेर पडतंय. रागाचं, द्वेषाचं, मत्सर करायचं, निंदा करायची, चहाडी करायची, लबाडी करायची, सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी करत राहण्याचं फळ मत्ती कृषी वर्तमानाच्या पुस्तकामध्ये 7व्या अध्यायात आणि 17व्या वचनात असं म्हटलंय, त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. चांगल्या झाडाला वाईट फळ येणे शक्य नाही आणि वाईट झाडाला चांगले फळ येणे शक्य नाही. प्रेज द लॉर्ड. चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं आणि वाईट झाडाला वाईट फळ येतं. मग आमच्या जीवनरूपी झाडाला कुठल्या प्रकारचं फळ येतंय, आम्ही कोणती फळं प्रोड्यूस करत आहोत, आमच्या जीवनातून काय बाहेर पडतंय, आज आम्हाला विचार करावा लागेल. या वचनांकडे ज्या वेळेला पाहतो, ज्या वेळेला याच्या खोलवर जाण्याचा प्रयत्न करतो, ह्या वचनांचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो, याच्यावर ज्या वेळेला चिंतन आणि मनन केलं जातं त्यावेळेला अनेक गोष्टी आमच्या जीवनातल्या आम्हाला बाहेर दिसायला लागतात, समोर यायला लागतात. हे वचन आमच्यासाठी एक आरशाप्रमाणे आहे प्रियांनो. आणि आमच्या जीवनाकडे जर आम्हाला पाहायचं असेल, आमच्या जीवनाचं अवलोकन करायचं असेल, तर आम्हाला वचनांच्या मुळाशी जावं लागेल, खोलवर आम्हाला जावं लागेल. आणि मग कोणत्या प्रकारचं फळ आम्ही प्रोड्यूस करत आहोत. गलतीकारस पत्र 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आम्हाला सांगितलंय कोणती फळं आमच्या जीवनामध्ये असली पाहिजेत. बघा, मी तुमच्यासाठी वाचतो ते एक वचन. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ शांती, आनंद, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. प्रेम, प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, सहनशीलता,
जो आमच्यात कधीच नसतो, प्रेम आमच्यामध्ये जे कधीच नसतं, प्रीती फक्त नावापुरता असते, आनंद नावाचा प्रकार ना स्वतःच्या जीवनात असतो ना आम्ही दुसऱ्याला देऊ शकतो. फक्त आनंद नाव असणारीच व्यक्ती आम्हाला आवडती. आम्हाला त्याच्यातला आनंद आवडत नाही किंवा आम्हाला आमच्यातला आनंद कोणाला द्यायला आवडत नाही. कशा प्रकारचं जीवन आम्ही जगतोय? आज आम्हाला विचार करायचा आहे प्रियांनो, कोणत्या प्रकारचं फळ आमच्या जीवनरूपी झाडाला लागलेलं आहे? नाव शांती असतं पण कधीच शांती नसती. अनेक प्रकारची नावं आहेत, मी नावांबद्दल बोलणार नाही. मी कोणावर पर्सनली टीका करण्यासाठी इथे नाही. आणि चुकून एखाद्याचं नाव घेतलं तर त्यांनी राग मानू नये. आम्ही कशा प्रकारचं फळ प्रोड्यूस करत आहोत? बायबल आम्हाला काय शिकवत आहे? प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला योहान शुभवर्तमानामध्ये इथं सांगतो की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. मग आम्ही येशूमध्ये आहोत का? आज पहिला प्रश्न तर आम्हाला हा स्वतःला विचारता आला पाहिजे की आम्ही येशूमध्ये आहोत का? आम्ही जर येशूमध्ये आहोत तर आम्ही येशू सारखे आहोत का? येशू म्हटलं की आपला वधस्तंभ उचलून घेऊन जो कोणी माझ्या पाठीमागे येत नाही तो माझ्या योग्यतेचा नाही. प्रेज द लॉर्ड. येशूने वधस्तंभावरती जे काही सहन केलं त्याच्यातलं आम्ही काहीच सहन करू शकत नाही. आमच्या जीवनामध्ये सहनशीलता नावाचं फळच नाहीये. कोणी आम्हाला अरे म्हटलं की आम्ही लगेच कार्य म्हणणारच. आम्ही गप्प बसून कुठलीच गोष्ट ऐकणार नाही. मी माझ्या पैशाने कमवतो, मी माझ्या पैशाने खातो, मी दुसऱ्याचं का ऐकून घेऊ? घरचं खायचं आणि दुसऱ्याचं ऐकायचं हे कोणी शिकवलंय? आमच्याकडे मराठीमध्ये म्हण आहे नाही का? प्रभू येशूने सगळं सहन केलं या जगासाठी. आम्ही कोणाचं आणि काय किती सहन करत आहोत? आज थोडासा विचार आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रत्येकाला करायची गरज आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही किती लोकांना क्षमा केली किंवा क्षमा करू शकतो याचा आज थोडासा विचार करायचा. मत्तेकृत शुभवर्तमानामध्येच 6वा अध्याय आणि 14व वचन असं सांगतं, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. 8 घातलेली आहे तिथे. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रेज द लॉर्ड. मग काय दर रविवारी फक्त चर्च खेळायचं काम आम्ही करतोय, बाकी दुसरं काय करतोय? आम्ही जर एकमेकांना क्षमा करू शकत नाहीये तर आम्ही फक्त रविवारी पास्टरला भेटण्यापुरता आम्ही त्या चर्चमध्ये जात आहोत. आम्ही लोकांना भेटण्यासाठी चर्चमध्ये जात आहोत. आम्ही स्वतःच्या मनाला समजावतो की नाही मी खूप धार्मिक आहे. धार्मिकतेचं मुखवटा धारण करून आम्ही आत्मकेंद्रित स्वकेंद्रित जीवन आम्ही जगत आहोत. प्रियांनो, काढा असतो मुखवटा. परमेश्वराला या गोष्टी आवडत असतील का? आज तुम्ही तुमच्या जीवनात विचार करा. तुमच्या जीवनात जर अक्षमाशीलता असेल, तुम्ही जर कोणाला क्षमा करू शकत नसाल तर परमेश्वराचं वचन सांगतं तोही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाहीये. हालेलुया. तो त्याच्या वचनांना बांधलेला परमेश्वर आहे. तो वचनांच्या पुढेही जात नाही आणि वचनांच्या मागेही तो थांबत नाही. तो वचनांप्रमाणे जगतो. तो वचनांप्रमाणेच आम्हाला आशीर्वादित करतो. आम्ही त्या वचनांप्रमाणे जगतोय का? आमच्यामध्ये सहनशीलता नाही, आमच्यामध्ये प्रीती नाही, आमच्यामध्ये आनंद नाही, आमच्यामध्ये चांगुलपणा नाही. आम्ही स्वतःपुरता आत्मकेंद्रित जीवन, धार्मिकतेचा मुखवटा धारण केलेलं जीवन आम्ही जगत आहोत. आणि मोठी दुःखाची आणि खेदाची गोष्ट आहे ही की अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्यांना कोणालाच स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. किती पण चर्च खेळा, दर रविवारी चर्च अटेंड करा, दर रविवारी पास्टरला भेटा, काय प्रॉब्लेम नाही. दर रविवारी किंवा दर आठवड्याला तुम्ही तुमच्या घरी पास्टरला बोलवा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु स्वर्गाचं राज्य अशा लोकांसाठी निश्चित नाही जे एकमेकांना क्षमा करू शकत नाही, जे अक्षमाशीलतेचं पाप घेऊन जगतात, जे या जीवनामध्ये जगत असताना ज्यांच्या जीवनामध्ये येशू नाही किंवा येशूच्या द्वारे निर्माण होणारी ती फळं नाहीत. जर अशा प्रकारचं जीवन जगत असाल तर मला सांगू द्या, स्वर्गाचं राज्य तुमच्यासाठी नाहीये. हालेलुया. तुम्ही म्हणताल आम्ही विश्वास ठेवलाय.
विश्वासाच्या द्वारे आम्ही स्वर्गात जाणार आहोत. निश्चितच बायबल आम्हाला सांगते याकोबाच्या पत्रामध्ये की कृतीशिवाय तुझा विश्वास पण निर्जीव आहे. हालेलुया. निर्जीव विश्वास घेऊन तुम्ही येशू येशू जर करत असाल तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. बायबलमध्ये आम्हाला असं सांगितलंय मत्तेकृष्य वर्तमान 6 अध्याय 21व्या वचनामध्ये, कारण जिथं तुझं धन आहे तिथं तुझं मनही लागेल. जिथं धन आहे तिथंच मन लागणार आहे. धनाकडे मन लागले का देवाकडे मन लागले? कुठे मन कुठे लागले? कोण काय बोललंय ह्याच्याकडे मन लागले का परमेश्वराकडे मन लागले? जर देवावर प्रीती करत असाल तर देवाच्या आज्ञा पाळताल असं योहान 14:15 मध्ये सांगितलंय. मत्तेकृष्य वर्तमानात 6 अध्याय 24व्या वचनात असं म्हटलंय, कोणीही 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची व धनाची चाकरी करू शकत नाही. हालेलुया. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. तुम्हाला देव हवाय की धन हवंय? तुम्हाला परमेश्वराचं वचन हवंय की जगिक गोष्टी हव्यात? तुम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे न जगता येशू येशू करायचं असेल तुम्ही करू शकता, माझी काहीच हरकत नाही. परंतु स्वर्गाच्या राज्यात जर जायचं असेल तर बायबल आम्हाला सांगते त्याप्रमाणे वागावं लागेल. आम्ही जर बायबल सांगते त्याप्रमाणे वागत नाही. मत्ते 7:21 मध्ये सांगितलंय, प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पितेच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. हालेलुया. देवाची इच्छा काय आहे? तुम्ही सहनशील असावं. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त सहनशील होता, त्याची कसल्याही प्रकारची चूक नसताना त्याने सगळ्या प्रकारचा त्रास, छळ, निंदा, तो मार, तो अपमान त्याने सहन केला आणि तो वधस्तंभावरती गेला. आणि वधस्तंभावरती मरत असताना तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे बापा, ह्यांना तू क्षमा कर, हे काय करतात ह्यांना समजत नाही. प्रियांनो, काय तुमचं हृदय, अंतकरण अशा प्रकारे प्रीतीने भरलेलं आहे काय? आज तुमच्या जीवनात तुम्ही विचार करा, माझ्या जीवनात मी विचार करणार आहे. देवाचं वचन आम्हाला आरशाप्रमाणे आहे, ते दुधारी तलवारीप्रमाणे आहे. जितकं ते तुम्हाला टोचेल तेवढंच ते मलाही टोचणार आहे. जितकं ते तुम्हाला शिकवतं तितकंच ते मलाही शिकवतं. आणि मग आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत? आमच्या जीवनरूपी झाडाला कुठल्या प्रकारची फळं लागलेली आहेत? आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला विचार करायची गरज आहे. आज आम्ही सहनशील नाही बिलकुलच. आमच्यामध्ये राग आहे, आमच्यामध्ये घमेंड आहे, आमच्यामध्ये गर्व आहे. कदाचित सुंदरतेचा गर्व असेल, कदाचित पैशांचा गर्व असेल, कदाचित पदवीचा गर्व असेल, कदाचित शिक्षणाचा गर्व असेल, कदाचित तुमच्या चांगल्या शरीरयष्टीचा तुम्हाला गर्व असेल. बायबलमध्ये वचन सांगतं, कोणी घोड्यांची बढाई मारतं, कोणी रथांची बढाई मारतं, परंतु मी तर आपल्या परमेश्वराच्या नावाची बढाई करणार. हालेलुया. मी त्याच्या नावाची प्रतीक्षा करणार. हालेलुया. मी त्याच्या नावाचा अभिमान बाळगणार. मी कोणाचा अभिमान, कुठल्या गोष्टींचा अभिमान आहे मला, कुठल्या गोष्टींचा गर्व आहे? आज आम्हाला आमच्या जीवनात विचार करायचा आहे. परमेश्वराला गर्व आवडत नाही आणि म्हणूनच त्याने लुसिफरला स्वर्गातून खाली फेकून दिलं. प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला विचार करायचा, आमच्या जीवनरूपी झाडाला कुठल्या प्रकारची फळं लागलेली आहेत? आणि आम्हाला वचन समजल्यानंतरही, आम्ही दर रविवारी चर्चला जाऊन वचन ऐकल्यानंतरही जर आम्ही तसंच वागत आहोत तर एक वचन असं सांगतं, 1 मिनिटात मी तुम्हाला वाचून दाखवतो. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय, विलाप गीत मध्ये असं म्हटलंय 3ऱ्या अध्यायात आणि 65व्या वचनामध्ये, हृदयाची कठोरता हा शाप तुम्हाला दिलेला आहे. हृदयाची कठोरता हा शाप. बापरे, तुम्ही कठोर हृदयाचे आहात, तुम्ही निर्दयी हृदयाचे आहात, तुमच्यामध्ये लोकांविषयी कळवळा नाही, प्रेम नाही, प्रीती नाही, तुम्ही निर्दयी बनलेले आहात, तुम्ही कठोर झालेले आहात, तर मला सांगू द्या की हृदयाची कठोरता हा शाप तुम्हाला दिलेला आहे असं बायबल सांगते. आणि मग तुम्ही चर्च खेळून
एका शापामध्ये जगत आहात हे तुम्हाला आज समजतंय का? तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही एखाद्याला क्षमा करू शकत नसाल, जर तुम्ही सहनशील नसाल, जर तुमच्यामध्ये प्रीती नसेल, जर तुमच्यामध्ये आनंद नसेल, तर तुम्ही चुकीच्या ट्रॅकवरती आहात. फक्त येशू येशू करणाऱ्या कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही, असं बायबल आम्हाला खूप स्पष्ट सांगतं. कसं आहे आमचं जीवनरूपी झाड? प्रेषित 17:30 मध्ये सांगितले की अज्ञानाच्या काळाकडे परमेश्वराने डोळे झाक केली, परंतु तो आता सगळ्यांना आज्ञा देतो की सगळ्यांनी सगळीकडे पश्चाताप करावा. काय आम्ही पश्चाताप करणारे लोक आहोत? आम्ही आमच्या जीवनामध्ये बाप्तिस्मा घेतला, पाण्यात बुडून आम्ही बाप्तिस्मा घेतला, तो पश्चातापाचा बाप्तिस्मा होता. काय आम्ही पश्चाताप केलाय, करतोय का? आम्ही थांबलोय कुठेतरी? आज विचार करायची गरज आहे. आम्ही सगळेजण जन्मापासूनचेच पापी आहोत असं बायबल सांगतं. बायबल आम्हाला असं सांगतं की नीतिमान कोणीच नाही, परंतु बायबल आम्हाला असंही सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाच्या द्वारे आमचं तारण होतं. आमच्या मुखाची कबुली, आमच्या अंतःकरणाचा विश्वास, आणि त्याद्वारे आमचं तारण होणार आहे. परंतु त्या विश्वासाला कृतीची जोड आहे का? मी किती रागिष्ट आहे त्याच्यापेक्षा मी किती लवकर क्षमा करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे. मी किती दुःखाने भरलेलो आहे त्याच्यापेक्षा मी ख्रिस्तामध्ये कसा आनंद करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे. मी सहनशील नाहीये, परंतु मी सहन करायचा प्रयत्न करायला शिकणार आहे, हे आम्हाला म्हणायला जमलं पाहिजे. आमचा अपमान होत असेल, आमची निंदा होत असेल, आमचा छळ होत असेल, आम्हाला लोक नावं ठेवत असतील, नाकारत असतील, धिक्कारत असतील, झिडकारत असतील, प्रियांनो, क्षमा करायला शिका. जे लोक तुम्हाला त्रास देत असतील त्यांना क्षमा करायला शिका. ज्या लोकांमुळे तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल त्या लोकांना क्षमा करा. बायबल आम्हाला सांगते शाप देऊ नका, आशीर्वादच द्या. आम्ही पाहतो अनेक जण शाप देतात, देव बघून घेईल म्हणतात. देव तुझ्याकडे बघून घेईल. देवाची धमकी दिली जाते डायरेक्ट, आता देव तुझा न्याय करणार आहे. मी काय नाही करू शकत, पण आता देव तुझा न्याय करेल. माहित नाही, कदाचित एखादा व्यक्ती असंही म्हणेल की आता स्वर्गातून आली आणि जसा अग्नी पाडला होता, अलिशाने जसा अग्नी उतरून ती 40-42 मुलं भस्म केली, त्याला चिडवलं टाकल्या म्हणून, तशा प्रकारे कदाचित आता काय होतं की काय असं वाटतं कधी कधी. अशा पद्धतीने काही लोक बोलतात. प्रियांनो, देवाला धन्यवाद असो, आमचा देव हलक्या कानाचा देव नाहीये. हालेलुया. तो असल्या कसल्याही प्रार्थना तो ऐकत नाही. आणि म्हणून आज तुमच्या प्रार्थना बदला. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विचार करणारे लोक बना. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परमेश्वर काय आहे हे समजू द्यात. देव प्रीती आहे, देव प्रेमळ आहे, आणि त्या प्रीतीस्तव त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या पापांसाठी वधस्तंभावरती बलिदान झाला. तो बलिदान होण्यापूर्वी त्याने खूप खूप काही सहन केलंय. पॅशन ऑफ क्राइस्ट आम्हाला सगळ्यांना माहीत आहे तो पिक्चर. त्याच्यामधल्या त्या येशूच्या वेदना जर तुम्ही पाहिल्यात तर तुमच्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने काय आणि कसं सहन केलंय. प्रियांनो, स्वर्ग सोडून मनुष्य जातीचं रूप धारण करून मनुष्य बनून सगळ्या प्रकारच्या वेदना सहन करणं एवढं सोपं नाही. तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधून तुम्ही थोडंसं सुद्धा बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी कुठल्याही प्रकारचा त्याग करू शकत नाही. त्या जिवंत देवाने स्वर्गाचा त्याग केला. त्या जिवंत देवाने मनुष्य बनून, मनुष्य रूप धारण करून त्या सगळ्या प्रकारचा त्रास त्याने सहन केला. त्या जिवंत देवाने, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने अद्भुत असं मरण तुमच्या माझ्यासाठी सहन केलंय. एक निंदास्पद, एक अपमानास्पद असा भयानक क्रूर पद्धतीचं मरण त्याने सहन केलं. आणि तो म्हटला की जसं मी करतोय तसं तुम्ही करा. काय त्याची इच्छा होती? तो पेत्राला म्हटला माझ्या पाठीमागे ये. तो योहानाला म्हटला माझ्या मागे ये. तो हे सांगत होता की मी जसं करणार आहे तसं तुम्ही करा आता. आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर 12च्या 12 शिष्यांना भयानक वेदना देऊन मरण आलंय त्यांचं.
वेदनात्मक असं मरण त्यांनी सहन केलंय. कोणीच प्रतिकार केलेला आम्ही कुठेच पाहत नाही. आजच्या दिवसामध्ये आम्ही जर पाहिलं तर आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक, संबंध तोडणारे लोक आम्ही पाहत आहोत. क्षुल्लक गोष्टींसाठी डिवोर्स घेणारे लोक आम्ही पाहत आहोत. सध्याचं जग डिवोर्सच्या पाठीमागे फार भयानक वेगाने पळतंय. परंतु मला सांगू द्या, जितकं वेगाने ते डिवोर्सच्या पाठीमागे पळतंय, तितक्याच वेगाने ते व्यभिचाराच्या मार्गाकडे देखील पळतंय. एका नवऱ्याला सोडायचं किंवा एका पत्नीला सोडायचं आणि दुसरी पत्नी करायचा प्रयत्न करायचा किंवा दुसरा नवरा करायचा प्रयत्न करायचा. प्रियांनो, शेवटचा काळ अतिशय जवळ आलाय. प्रभू येशू ख्रिस्त येण्याचे दिवस अतिशय जवळ आलेले आहेत. आणि म्हणून आज आम्हाला बारकाईने विचार करायची गरज आहे. आम्ही पाण्यात बुडून एकदा बाप्तिस्मा घेतलाय खरा, परंतु काय आमचा नव्याने जन्म झालाय का? आमच्या जीवनरूपी झाडाला कुठल्याही प्रकारची फळं आहेत का? आमच्यामध्ये प्रेम, प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, ममता, सहनशीलता याच्यातली एखादी तरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आहे का? आणि जर याच्यातलं काहीच आमच्याकडे नाही, आम्ही फक्त रोजचा दिवस आलाय त्याच्यामध्ये काम करायचं, कष्ट करायचं, खायचं आणि झोपायचं, याच्यापेक्षा वेगळं आम्ही काही करत नाही. दर रविवारी उठायचं, चर्चला जायचं, संपलं. एक दिवसासाठी आम्ही त्या 2 तासापुरता आम्ही देवाच्या जवळ जातो. बाकीचे दिवस आम्ही काय करतो आमचं आम्हालाच माहिती. त्या देवाशी आमचं काही घेणं देणं नसतं, कसल्याही प्रकारचं नातेसंबंध नसतात. प्रियांनो, स्वर्गाचं राज्य हवं असेल तर तुमचं जीवन बदलायची गरज आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये बदल घडवायची गरज आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात परमेश्वराकडे पाहण्याची गरज आहे. आज पुन्हा एकदा पश्चाताप करायची गरज आहे. आज परत एकदा देवाच्या चरणात जाण्याची गरज आहे. विचार करा प्रियांनो, आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत. बायबलमध्ये सांगितले की हृदय सर्वात कपटी आहे. इर्मया 17:19-20 वचनांमध्ये, मला वाटतं 17:9 वचनांमध्ये म्हटलेलं आहे, हृदय सर्वात कपटी आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात गेलात तर तिथं परमेश्वराला मनुष्य निर्माण केल्याचा अनुताप झालाय आणि म्हणून त्यांनी 40 दिवस 40 रात्र पृथ्वीवरती पाऊस पाडला आणि सगळं नष्ट करायचा त्यांनी प्लॅन केला. प्रियांनो, आम्हाला विचार करायची गरज आहे. परमेश्वराला आमचं जीवन आवडणार आहे काय? आम्ही म्हणतो देवाला माहित आहे मी काय करतोय आणि काय नाही. देवाला माहिती आहे तू काय करतोस देवासाठी आणि काय करत नाहीस. देवाला माहित आहे तू स्वतःसाठी किती जगतोस आणि देवासाठी किती जगतोस. तुम्हाला आज तुमच्या जीवनात विचार करायचा आहे. फक्त वेळ पडल्यावर गरजेपुरता देवाला हाक मारणारे लोक भरपूर आहेत, परंतु सगळ्या गोष्टी मुबलक असताना देवाच्या जवळ जाऊन देवाची भक्ती करणं, देवावर प्रीती करणं, देवाच्या आज्ञा पाळणं, देवासाठी जगणं, या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत काय? आम्ही चुकणारे आहोत, आम्ही पडणारे आहोत, परंतु त्याच वेळेला चुकांची, पापांची क्षमा मागणारे लोक आम्ही आहोत का? आम्ही देवाकडे क्षमा मागणारे, एकमेकांना क्षमा करणारे, एकमेकांवरती प्रीती करणारे. बायबलमध्ये सांगितले एकमेकांवरती जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, अशी तो आम्हाला आज्ञा देतो, असं बायबल आम्हाला सांगतो. आमची प्रीती सगळ्या जगाला माहिती आहे. आम्ही कशा प्रकारची प्रीती करणारे लोक आहोत. स्वार्थापुरता. समोरची व्यक्ती जर 2 शब्द चांगली बोलली तरच आम्ही त्याच्यावर प्रीती करणार. जर एखादा शब्द आम्हाला आवडला नाही तर आम्ही त्याच्यावर प्रीती करणं बंद करणार. आम्हाला आज आमच्या जीवनात विचार करायचा आहे. आमच्यामध्ये कोणत्या प्रकारची फळं आहेत आणि कोणती फळं घेऊन आम्ही जगत आहोत. राग, द्वेष, निंदा, चहाडी, लबाडी. आम्हाला अशा प्रकारचे जीवन जगणाऱ्या लोकांसाठी स्वर्गाचं राज्य नाही, असं बायबलमध्ये गलतीकारास पत्र आणि 5व्या अध्यायात 18, 19, 20 वचनांमध्ये सांगितलेलं आहे. आम्ही कशा प्रकारचं जीवन जगत आहोत आज आम्हाला विचार करायची गरज आहे. जर आजपर्यंत देवाच्या वचनांकडे लक्ष दिलं नसेल तर आज पुन्हा एकदा वेळ आहे प्रियांनो. प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा प्रकाश बनून या जगामध्ये आला
आणि जो प्रकाशात चालतो तो अंधारात चालणारच नाही, असं बायबल आम्हाला सांगतो. काय आज आम्ही अंधारामध्ये चालत आहोत का? आम्ही येशूला स्वीकारलेला असताना देखील त्याचं कुठलंही फळ आमच्या जीवनात नसणं ही सगळ्यात मोठी आमचं अपयश आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. ख्रिस्त माहीत झाल्यानंतरही आम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं नसेल, ख्रिस्त माहीत झाल्यानंतरही त्याच्यातलं एकही चांगलं फळ जर आमच्या जीवनाला लागलेलं नसेल, तर हे आमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं अपयश आहे, असं म्हणावं लागेल. आणि हे याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट आमच्या जीवनात कुठलीच नसेल. म्हणून आज पुन्हा एकदा वेळ आहे, गरज आहे आम्हाला देवाच्या वचनात लक्ष देण्याची, देवाच्या वचनांप्रमाणे जगण्याची आणि देवाचं वचन आचरणामध्ये आणण्याची. या तर आपण थांबूया, इथं छोटीशी प्रार्थना करूया. आपण पुन्हा एकदा पश्चाताप करायची प्रार्थना करूया. प्रियांनो, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व गौरव तुझ्या नावाला देतो. तुला धन्यवाद म्हणतो, तुला उंचावतो, तुझी स्तुती करतो. परमेश्वर पित्या, तू खरोखर महान आहेस, जिवंत देवा. या वचनांच्या द्वारे आज तू पुन्हा एकदा आमची भेट घेतलीस, आम्ही तुझ्या आभाराने उपकार मानतो. या वचनांच्या द्वारे आज तू पुन्हा एकदा आमच्यातील प्रत्येकासंगती बोलत आहेस. माझा विश्वास आहे परमेश्वर, आमचं जीवनरूपी झाड परमेश्वर पित्या, त्या झाडाला लागलेली कुठल्या प्रकारची फळं आमच्या जीवनात आहेत ते आज आम्ही तपासत असताना परमेश्वर पित्या, आम्हाला असं आढळतं की परमेश्वर, कुठल्याही प्रकारची चांगली फळं आमच्या जीवनामध्ये नाहीत परमेश्वर. आणि म्हणून तुला आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो माझ्या देवा, की ती फळं परमेश्वरा जी तुझ्या वचनांमध्ये सांगितलीत, जी आत्म्याची फळं परमेश्वर पित्या, प्रेम, प्रीती, शांती, आनंद, चांगुलपणा, ममता, विश्वासूपना, इंद्रिय दमन, होय जिवंत देवा, या फळांनी आमची झाडं, आमचं जीवनरूपी झाड लगडलेलं असू देत, अशी आज आम्ही तुला विनंती आणि प्रार्थना करतो. जी कंपॅशन परमेश्वरा त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये होतं जिवंत देव, जे पॅशन त्याच्यामध्ये होतं परमेश्वरा, ते पॅशन आमच्यामध्ये तू निर्माण कर. देवाच्या वचनांप्रमाणे जगण्याचं पॅशन तू आमच्यामध्ये निर्माण कर माझ्या देवा. आम्ही चुकणारे आहोत, आम्ही पडणारे आहोत, आम्ही अनेकदा तुला सोडतो, आम्ही जगामध्ये रममान होतो, आम्ही जगिक गोष्टींमध्ये अडकतो परमेश्वरा. जिवंत देवा, तू आमच्या पापांची, आमच्या अपराधांची आम्हाला प्रत्येकाला क्षमा कर. आणि आज पुन्हा एकदा आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात घे. तुला आवडणारं जीवन आम्ही जगावं म्हणून तुझी कृपादृष्टी तू आमच्यावरती कर परमेश्वरा. आम्ही आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना तुझ्याकडे करतो माझ्या देवा. दया कर आणि कृपा कर. आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या, ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र हातात घे परमेश्वरा. प्रत्येकाचं मन, हृदय, अंतकरण, चित्त बदल परमेश्वरा, आणि त्यांचं चित्त तुझ्याकडे लागावं अशी दया कृपा तू प्रत्येकावरती कर. होय माझ्या देवा, तुझं वचन सांगते की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, परंतु तुझं वचन नाहीसं होणार नाही. होय माझ्या जिवंत देवा. आणि म्हणून परमेश्वर, आमचं चित्त त्या वचनांकडे लागलेलं असू देत, आमचं मन परमेश्वर पित्या तुझ्याकडे लागलेलं असू देत. तुझं वचन आम्हाला शिकवतं की जिथे तुमचं धन आहे तिथे तुमचं मन लागलेलं असेल. माझ्या देवा, आम्हाला धनाकडे नाही तर आम्हाला तुझ्याकडे आमचं मन लावायचंय, आणि त्यासाठी तू आज आमचं मन आणि अंतकरण तुझ्या पवित्र हातात घे. तुझं वचन आम्हाला स्तोत्र 51:17 मध्ये म्हणते की भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस माझ्या देवा. होय पित्या, आज ते भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन आम्हाला तुझ्या समोर येता येऊ देत परमेश्वर पित्या. तू आज आमच्यावरती दया कर, तू आज आमच्यावर तुझी कृपादृष्टी कर. आणि परमेश्वरा, तू आमच्यातील प्रत्येकाचा तू ताबा घे अशी मी तुला आज विनंती आणि प्रार्थना करतो. आमच्या चुकांची, पापांची, अपराधांची तू आम्हाला प्रत्येकाला क्षमा कर. आणि माझ्या देवा, आमचं जीवनरूपी झाड परमेश्वरा पुन्हा एकदा तुझ्या वचनांच्या द्वारे तू तयार कर परमेश्वर पित्या. जिवंत देवा, येशू म्हटलं की माझा बाप माळी आहे आणि मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. होय माझ्या देवा, तू आम्हाला कलमरूपी तुझ्यामध्ये लावलंस, आम्ही तुला धन्यवाद म्हणतो. तुझ्यावर विश्वास ठेवण्याचं ज्ञान तू आम्हाला पुरवलंस, आम्ही तुला गौरव आणि गौरव देतो. तुला विनंती करतो, आता आमच्या जीवनरूपी झाडाला परमेश्वरा तुझ्या वचनांच्या द्वारे येणारी ती फळं लागू देत परमेश्वरा. आणि जिवंत देवा, त्या आत्म्याच्या द्वारे आमचं झाड परमेश्वर पित्या त्या फळांनी लगडलेलं असू देत अशी विनंती आणि प्रार्थना आज तुझ्याकडे करतो. आम्ही अक्षमाशील प्रवृत्तीचे नाही, तर आम्ही एकमेकांना क्षमा करणारे असावेत, आम्ही एकमेकांवरती प्रीती करणारे असावेत. होय परमेश्वरा, म्हणून तू आमच्या प्रत्येकाचं मन आणि अंतकरण तयार कर. आमच्या अपराधांची तू आम्हाला क्षमा कर माझ्या देवा, आणि तू आमचा सहाय्य करता हो अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या नावात तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्न, समस्या, अडी अडचणी, संकट मी आज येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. सगळ्या प्रकारचे रोग, आजार, विकारांना मी आज येशूच्या नावामध्ये बांधतो परमेश्वरा. आणि तुला विनंती करतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या तू आशीर्वादित कर. त्याच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येमधून तू त्यांना सुटका दे. प्रत्येक रोग, आजार, विकारांमधून तू प्रत्येकाला सुटका दे. प्रत्येकाला तुझ्या दैवी आरोग्याचा स्पर्श कर. आणि माझ्या देवा, होऊ देत प्रत्येकाच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा एक नवीन पुनरुत्थानाचं सामर्थ्य निर्माण कर अशी नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो. होऊ देत सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या गौरवासाठी. पुन्हा एकदा आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातात समर्पित करत इथून पुढचा वेळ तुझ्या हातात सोपवून देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही विनंती आणि प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.
चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करा, परमेश्वराच्या वचनांकडे लक्ष द्या आणि जिवंत देवाचा गौरव करायला त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड.